श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, मी वैष्णवी। माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सगळ्यांना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं की आपल्याला स्वामी आठवतात। म्हणजे असं कोणीच नाही। आता फोन म्हणजे आत्ताच्या युगामध्ये सगळ्यांना माहिती झालं आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती काय आहे, त्यांच्या रूप काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहिती होत आहेत, त्यांच्या लीला आपल्याला माहिती होत आहेत। आणि स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण मठामध्ये बघत असताल किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपण बघत असतो की त्या ठिकाणी सुद्धा नाम जप यज्ञ सप्ताह सुरू असतो 7 दिवसाचा। यामुळे त्या ठिकाणी खूप प्रकारचे याग केले जातात। त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण असेल, नवनाथ पारायण असेल किंवा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ असेल, याची पारायण सुद्धा खूप जण करत असतात। तर आपण बघत असतो की गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये आपण करत आहात। त्याचबरोबर जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण जर करता येत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्राचं पारायण 11 दिवसाचं करत असताल, खूप जण 7 दिवसाचं करत असतील किंवा खूप जण 5 दिवसाचं। आणखी एक प्रश्न, ज्यांना ह्या सेवा झाल्या नाहीत, म्हणजे कुणालाच गुरुचरित्राचं पारायण करता आलं नाही किंवा कोणतीच सेवा जर तुम्हाला इतके दिवसाची करता आली नाही तर तुम्हाला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सेवा करायच्या। तर सेवेमध्ये काय ते मी तुम्हाला आधी सांगते। तर सगळ्यांच्या घरी स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे, तर तो ग्रंथाचा एक पारायण तुम्हाला करायचं आहे। एक पाठ करायचा आहे म्हणजे एक पारायण म्हणजे 1 अध्याय ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीमध्ये करायचे आहेत। तर स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला ही सेवा नक्की करायची आहे। बघा, तुम्हाला मी सगळं सांगणार आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना कोणतीच सेवा करणं झालं नाही 5 दिवसाची 7 दिवसाची किंवा 11 दिवसाची, त्यांना मी सांगत आहे की तुम्ही त्या दिवशी एक पाठ स्वामीचरित्र या ग्रंथाचा नक्की करायचा आहे। 1 अध्याय ते 21 अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे। त्याचबरोबर आता ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांना तर पुरणपोळीचा नैवेद्य हा तुम्ही करणारच असाल, पण ज्यांना गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केलं नसताल, कोणतीच सेवा केली नसेल, तर स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला शिरा किंवा बेसनाचे लाडू काहीतरी गोड तुम्हाला स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे। स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला शिरा किंवा बेसनाचे लाडू किंवा कोणतीही जिलबी असेल, काही गोड तुम्हाला नैवेद्य त्या दिवशी नक्की करायचं आहे आणि स्वामींना आपल्या अर्पण करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे। हे ज्यांनी पारायणाला बसले नाहीत किंवा कोणती सेवा केली नाही त्यांच्यासाठी सांगत आहे। पण ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांना पुरणपोळी ही करायचीच आहे। तुम्ही दुसरं काहीही करू शकता, त्याच्यामध्ये ॲड करू शकता खूप गोष्टी, पण तुळशीचं पान जे नैवेद्य आहे त्याच्यावर तुम्हाला एक तुळशीचं पान त्याच्यावर एक अर्पण करायचं आहे, तो नैवेद्य आपल्या स्वामींना दाखवायचा आहे। तर हे झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वामीचरित्राचं पारायण केलं तर एक माळ किंवा 11 माळी तुम्हाला स्वामींचा जपसुद्धा करायचा आहे। असं नाही आहे फक्त स्वामीचरित्राचं पारायण करायचं आणि जप नाही करायचं, 1 माळ का होईना तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे। त्या दिवशी तुम्हाला कितीही कामं असतील, कितीही तुम्हाला म्हणजे तुमच्या पाठीमागे कितीही अडचण असली मोठी, तरी तुम्हाला कळकळून मी सांगत आहे की त्या दिवशी तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये नक्की जायचं आहे। जवळपास तुमच्या मंदिर असेल, दत्त महाराजांचं पण असलं तरी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, पण असं म्हणजे लक्षात ठेवा की स्वामींच्या मठामध्ये नक्की जावा। जर तुमच्या इथं स्वामींचा मठ नसेल तर दत्त महाराजांच्या तुम्हाला मंदिरामध्ये का विना जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि त्या दिवशी तुम्हाला जमलं तर काहीतरी पिवळ्या रंगाचं दान त्या दिवशी करायचं आहे। म्हणजे तुम्ही फुटाणे असतील, त्याचबरोबर केळी असेल किंवा काहीही तुम्ही गोड असं कोणतीही मिठाई, जी पिवळ्या रंगाची जी मिठाई आहे ती सुद्धा तुम्ही त्या दिवशी दान करू शकता। दान म्हणजे त्या दिवशी नैवेद्य आपल्याकडून काहीतरी त्या दिवशी दान झालं पाहिजे म्हणून मी सांगत आहे। तर प्रसाद तुम्ही त्या ठिकाणी नेऊन ठेवा आणि तिथले भाविक भक्त त्या ठिकाणचा प्रसाद खातील, अशा रीतीने तुम्हाला त्या ठिकाणी प्रसाद घेऊन जायचा आहे। पिवळ्या रंगाचाच तुम्हाला घेऊन जायचा आहे। त्याचबरोबर लक्षात ठेवा त्या दिवशी आपल्याला गुरुवारी आपण पिवळा रंग घालतो, तर तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता। आपल्या घरामध्ये ज्यावेळेस पूजा मांडणी आपण करणार असाल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं किंवा आपलं घर पण असं हळदीचे लेपन करणं, ह्या गोष्टी त्या दिवशी पण करायच्या आहेत। तर हे झाल्यानंतर म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सेवा अशा रीतीने करायची आहे। त्याच नंतर महत्त्वाची गोष्ट,
ही सेवा करायची आहे। आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण जर ज्यांना करता आलं नाही त्यांनी त्या दिवशी 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय किंवा तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता। स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्राचं पारायण करता आलं तर ते करा। त्याचबरोबर तुम्हाला 14वा अध्याय गुरुचरित्राचा आणि 18वा अध्याय सुद्धा वाचायचा आहे। घरामध्ये सुख समृद्धी राहावी, धन संपत्ती राहावी यासाठी तुम्हाला ही सुद्धा सेवा त्या दिवशी करायची आहे। जेवढं जमेल तेवढं तुम्हाला त्या दिवशी नामस्मरण करायचं आहे। तुम्ही स्वयंपाक करायला तरी नामस्मरण करा किंवा बसलात तरी नामस्मरण करा। म्हणजे सुरुवात सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठलात त्यावेळेस तुम्हाला स्वामींचं नाव श्री स्वामी समर्थ असा जप करून तुम्हाला उठायचं आहे। ह्या गोष्टी तुम्हाला खरंच स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी नक्की करायच्या आहेत। तर तुम्हाला खूप प्रश्नाचे उत्तर समजले असतील, नैवेद्य काय दाखवायचा आहे, सेवा कोणती करायची आहे आणि गुरुचरित्राची सांगता तुम्ही त्या दिवशी करू शकता। 7वा दिवस येतो, तुम्हाला जमलं तर 7व्या दिवशी करू शकता। जर तुमची काही अडचण असेल तर दुसऱ्या दिवशी स्वामी पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राची सांगता करू शकता। तर हे झाल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट येते की आपल्या घरामध्ये पूजा मांडणी कशी करायची। आता खूप जणांनी गुरुचरित्राच्या पारायणामुळे पूजा मांडणी केली असेल, ज्यांनी म्हणजे पूजा नाही मांडली, म्हणजे गुरुचरित्राच्या ह्या ग्रंथाच्या ठिकाणी जर तुम्ही पूजा मांडली नसेल तर शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी म्हणजे आपण एक चौरंग घ्यायचा आहे। चौरंगाच्या खाली म्हणजे जी फरशी आहे ती फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। तिथं स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक काढल्यानंतर हळदी कुंकू त्या रांगोळीवर म्हणजे त्या स्वास्तिकवर टाकायचं आहे, थोडंसं अर्पण करायचं आहे। त्याच्यावर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्याच्यावर एक स्वामींचा फोटो। तुमच्या घरामध्ये जर ही मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करायचा आहे। जर स्वामींचा फोटो ठेवूनच तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तो फोटो आधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्याच्या पाठीमागची जाळी झाली असेल जाळी काढून टाकायची आहे, म्हणजे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्याला गुलाबजल लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे। ते झाल्यानंतर एखादा फुलाचा हार सुद्धा अर्पण करायचा आणि तो फोटो आपल्या त्या चौरंगावर ठेवायचा आहे। चौरंगावर ठेवत असताना थोडेसे तांदूळ त्या ठिकाणी ठेवायचे, अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे, थोडेसे तांदूळ तिथं ठेवायचे, त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं, नंतर तो फोटो ठेवायचा। फोटो जशाच तसा ठेवायचा आणि थोडेसे अक्षदा म्हणजे तांदूळ त्या ठिकाणी ठेवायचे आहेत। नंतर फोटो ठेवायचा, साईडला एक नारळ, आपण त्या दिवशी पूजा मांडली आहे म्हणून एक नारळ साईडला डाव्या साईडला म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलो आपल्या डाव्या साईडला म्हणजे स्वामींच्या उजव्या साईडला एक नारळ ठेवायचा आहे। ते झाल्यानंतर पाण्याचा ग्लास, केळी, कोणतंही फळ असेल तर ते फळ त्या पूजेमध्ये ठेवायचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवू शकता, लक्ष्मी दोन्ही साईडला ठेवू शकता। स्वामी चरित्राचं ग्रंथाचं पारायण करत असाल तर स्वामी चरित्र त्या ठिकाणी ठेवायचं, पूजेच्या ठिकाणी फुलं अर्पण करायचे। अशा रीतीने पूजा मांडणी करायचं आणि जे आपण नैवेद्य केला आहे तो नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा। आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही लाईटिंग करू शकता, तुम्ही फुलाच्या माळा पाठीमागून म्हणजे पाठीमागून सोडू शकता। जेवढं जमेल त्या दिवशी तुम्ही डेकोरेशन करू शकता। अशा रीतीने स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करायची। आणि एक गोष्ट, फोटो असेल तर फोटो ठेवायचा आणि मूर्ती असेल तर मूर्ती एखाद्या मोठ्या डिशमध्ये घ्यायची आहे। त्या मूर्तीवर छान प्रकारे पाण्याने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। जी फुलं असतात आपले गुलाबाचे असतील, पिवळ्या रंगाचे फुलं असतील ते पाण्यामध्ये थोडेसे टाकायचे। थोडेसे फुलानं सुद्धा आपल्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर एक लक्षात ठेवा, ती जी मूर्ती आहे ती स्वच्छ एका कपड्यानं स्वच्छ पुसायची आहे, म्हणजे त्याच्यावर पाण्याचे वन उमटून यासाठी सांगत आहे। स्वच्छ मूर्ती ठेवायची आहे आणि त्या पूजे मांडणीच्या तिथं स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी ठेवला आहे त्या ठिकाणी तुम्ही मूर्ती ठेवू शकता। मूर्ती ठेवायची आहे। मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला पण जसं मी तुम्हाला फोटोला सांगितलं तसं तुम्हाला गुलाबजल लावायचं आहे, त्याचबरोबर अष्टगंध लावायचं आहे। आपल्या घरामध्ये जर फुलाचा हार असेल किंवा तुम्ही डेकोरेशन तुमच्या मूर्तीला करत असतात म्हणजे तुम्हाला कोणत्याही म्हणजे तुम्ही जे रूप देतात ते रूप तुम्हाला द्यायचं आहे। शाल पांघरणं किंवा हातामध्ये खूप जण त्रिशूळ ठेवतात, म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही मूर्तीला डेकोरेशन करू शकता, म्हणजे आपल्याला पण छान वाटावं आणि आपल्यालाही असं वाटावं की स्वामी आपल्यासोबतच आहेत। यासाठी तुम्हाला डेकोरेशन छान करायचं आहे। अशा रीतीने पूजा मांडणी करायची। काही नैवेद्य केला आहे ते नैवेद्य त्या ठिकाणी 10:30ला नक्की दाखवायचं आहे। मी तुम्हाला कळकळून सांगत आहे की 10:30 वाजता नैवेद्य दाखवायचाच आहे। गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करत नसाल तरी पण सांगत आहे की 10:30ला नैवेद्य नक्की दाखवा। अशा रीतीने पूजा मांडणी करायची आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला गुरुवारी आपण गाईला नैवेद्य दाखवतो, त्याचबरोबर
स्वामी केंद्रामध्ये गुरुवारी जात असतो. पण आता पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करा किंवा नाही करा, मी आधीही सांगितलं की केंद्रामध्ये तुम्हाला त्या दिवशी आरतीला जायचं आहे. 8ची आरती असेल, 10:30ची आरती असेल, जी आरती तुम्हाला भेटेल त्या आरतीला तुम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे. सकाळी जावा, संध्याकाळी जावा, एखादं नारळ, खडीसाखर त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आपल्याला काहीतरी जमलं तर प्रसाद सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. अशा रीतीने स्वामी पुण्यतिथी साजरी करायची आहे. आणि ज्यांना आता प्रश्न असतो, ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी सांगत आहे. ज्यांना वाचता येतं ते स्वामी चरित्राचं पारायण करतात किंवा जपसुद्धा करतात. एक लक्षात ठेवा, ज्यांना वाचता येत नाही त्यांना मी सांगत आहे, तुम्ही नामस्मरण जेवढं करताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. तुम्ही माळीवर जप करा किंवा हात जोडून जप करा, एखादी उदबत्ती लावा आणि ती उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही जप करू शकता. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला स्वामी चरित्राचं पारायण जर करायचं असेल, म्हणजे तुम्हाला ऐकायचं जर असेल, तर तुम्ही फोनवर लावून 1 अध्याय ते 21 अध्याय ऐकू शकता. म्हणजे आपल्याला जशी सेवा घडेल तशी सेवा तुम्हाला घडवायची आहे. आणि घरामध्ये आपले जे देव आहेत त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्ही आपल्या देवांना हळदीचं लेपन करणं, त्याचबरोबर उंबरा असेल तर उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं, आपलं दरवाजा स्वच्छ पुसून गेलं, दोन्ही साईडला प्रवेशद्वाराच्या समोरून स्वास्तिक काढणं, पाठीमागून ओम काढणं, ह्या गोष्टी नक्की करायच्या. त्या दिवशी जमलं तर तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरणसुद्धा नक्की आपल्या दरवाजाला नक्की लावायचं आहे. अशा रीतीने स्वामी पुण्यतिथी साजरी करायची. आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दत्तात्रय यांचाच अवतार स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि एक लक्षात ठेवा की समाधी मठ अक्कलकोटमध्ये तर त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जाईल. कारण की समाधी मठ ही अक्कलकोटमध्येच आहे स्वामींची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाधी मठ म्हणून आपण म्हणजे अक्कलकोटला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतो. तर एक लक्षात ठेवा की अक्कलकोटमधले भाविक भक्त त्या ठिकाणी खूप गोष्टी करतील, खूप सेवा करतील. पण जेवढ्या गोष्टी तुम्हाला घरात बसून होतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि मोरेदादा यांनी सांगितल्याप्रमाणे खूप स्वामी केंद्रामध्ये 7 दिवसाचा सप्ताह सुरू असतो. त्याच्यामध्ये तुम्ही यागला बसला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी पारायणाला बसला असताल किंवा एखादं रात्री तुम्ही त्या ठिकाणी जप करण्यासाठी गेला असताल. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अनुभव देणाऱ्या आहेत किंवा तुम्हाला त्याच्यातली सेवा तुम्हाला घडते. आणि खूप जणांना असं असतं माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप जणांना असं वाटतं की आम्ही हे करावं त्या दिवशी किंवा त्यावेळेस सेवा आमची व्हावी असं खूप जणांना वाटत असतं. पण ते ज्याच्या हातात आहे किंवा ज्याला ती गोष्ट होईल, ज्याच्या हातातून ती गोष्ट होणार आहे त्याच्याच हातातून होत असते. तुम्ही म्हणलात म्हणून होईल असं काही नसतं. ज्याच्या नशिबामध्ये आहे त्यालाच भेटत असतं. पण आपलं प्रयत्न करायचं काम आहे. तुम्हाला प्रयत्न करून सेवा त्या दिवशी करायच्यात. खरंच मी कळकळून तुम्हाला सांगत असते की स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करा. नामस्मरण का विना तुम्ही करा. ऑफिसला जायला तर ऑफिसला जात असताना स्वामींचं नाव घेऊन घराच्या बाहेर पडा किंवा आपल्या घरामध्ये जी स्वामींचा फोटो त्यांचं दर्शन घेऊन तुम्ही घराच्या बाहेर पडायचं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये तुम्ही चांगला विचार केला तर चांगलंच होईल. मनामध्ये वाईट विचार म्हणजे असं म्हणलं जातं की भिंतीला सुद्धा कानं असतात. तर त्याच्यावरून तुम्हाला समजेल की आपण जर चांगला विचार केला तर सगळं चांगलंच होत असतं. तर आपल्याला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी जेवढं जमेल तेवढ्या सेवा करायच्या आणि वाईट नादी लागायचं नाही किंवा वाईट बोलायचं पण नाही. अशा रीतीने स्वामी पुण्यतिथी साजरी करायची. आपण तर रोजच्या रोज नित्यसेवा करतच असतो आणि त्या दिवशी सुद्धा तुम्हाला नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचन करणं किंवा 1 माळ तुम्ही करत असताल तर 1 माळ जप करणं, 11 माळी करत असताल तर 11 माळी जप करणं. आणि त्या दिवशी आणखी एक महत्त्वाची सेवा म्हणजे तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्के अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर आपले स्वामी अशक्य गोष्टी शक्य करत असताल तर त्या दिवशी तुम्हाला 1 वेळा, 11 वेळा, 7 वेळा, 5 वेळा, जितका वेळा तुम्हाला म्हणता येईल तितक्या वेळ तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना तुम्ही पाण्याचा ग्लास भरून त्याच्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणू शकता किंवा एक महत्त्वाची गोष्ट, हात जोडून तुम्ही तारक मंत्र म्हणायचं. आपल्याला तारण करणारे आपले स्वामीच आहेत. आपल्याला संकटातून बाहेर काढणारे आपले स्वामीच आहेत. सगळी आपली परिस्थिती म्हणजे आपण एखाद्या संकटामध्ये जर गेलो असेल तर त्या संकटातून बाहेर आपले स्वामीच काढतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आपली परीक्षा घेणार असतील तर स्वामीच घेणार आहेत. तुम्ही सेवा करायला आणि परीक्षा जर तुम्हाला म्हणजे काहीतरी अडचण आली तर आपली स्वामी परीक्षा घेलेत असं समजून त्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं आहे. तर अशा रीतीने स्वामींची सेवा करायची आहे. आणि एक गोष्ट कळकळून सांगत असते, आपल्या पाठीमागं स्वामी आहेत. स्वामी जर आपल्यासोबत असतील तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची म्हणजे कोणतीच गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही. म्हणून मी सांगत आहे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी जेवढी सेवा होईल तेवढी
सेवा करा. आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे अभिषेक ज्यावेळेस तुम्ही मूर्तीवर करता त्या मूर्तीला अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता. ते पाणी तुम्ही घरातल्या सगळ्यांनी पिऊ शकता किंवा ते थोडंसं पाणी उरलेलं झाडाला टाकू शकता. फक्त पायाखाली कुणाच्या येऊ द्यायचं नाही. अशा रीतीने त्या पाण्याचा वापर करायचा आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे ज्यामुळे मलाही काहीतरी प्रेरणा तुमच्याकडून मिळेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. कमेंटमध्ये श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्की लिहा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.